चालू। नमस्ते, माझं नाव डॉक्टर विजय गायकवाड। लाईफ गेन मेडिकल या थेरपी सेंटरमध्ये या मसूरच्या ब्रांचमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज खूप आनंदाचा दिवस आहे, खूप एक गुड न्यूज आहे आणि ही आनंदाची बातमी मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो। तर आज आपण एक अशा व्यक्तीशी बोलणार आहोत, असं ताईंशी बोलणार आहोत। त्या ताईंचं नाव आहे निर्मला ताई, जे किती दिवसापासून आपल्या या थेरपीचा बेनिफिट त्यांनी घेतलेला आहे। तर त्या ताईंशी आपण बोलणार आहोत। तर प्लीज वेलकम निर्मला ताई, यावर पुढं ताई, तुमचं नाव मला माहीत आहे, पण इथलं बसलेल्या माझ्या आईबाबांना तुमचं नाव माहीत असेल तर पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव सांगा बरं। निर्मला शांताराम देवरे। निर्मला शांताराम देवरे। राहायला कुठं ताई आपण? ओमकार नगरला राहायला। ताई, इथे यायच्या अगोदर किंवा या थेरपी घ्यायच्या अगोदर तुम्हाला कोणकोणते त्रास होते बरं, सांगा बरं सविस्तर। मी कालच जन्म आणि या कंपनीमध्ये केव्हापासून घेताय तुम्ही? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिने। ते थेरपी घ्यायच्या अगोदर तुम्हाला कोणकोणते त्रास होते? मला त्रास शुगर, बीपी। शुगर होतं, शुगर, बीपी, बीपीचा त्रास होता, थायरॉइडचा त्रास होता, डोळ्यांचे नंबर वाढले होते, अजून काही त्रास होता? चालायला त्रास होता, चालायला पाय दुखतात, गुडघे दुखतात, पाय नखापासून तर केसापर्यंत अख्खं बॉडी त्यांचं पेन करत होतं, जिथं हात लावायचे तिथं दुखायचं। ताई, या आजाराला बरं करण्यासाठी तुम्ही किती दवाखाने केले? पंचकर्मामध्ये 2011 मध्ये। त्यानंतर काय फरक वाटला? हो, तेव्हा पण फरक वाटला। बीपीची गोळी घेत होतात त्यावेळेस? हो, तेव्हा 3 जून पर्यंत बीपीची गोळी घेत होते, डायबिटीची गोळी घेत होते, गोळी पण केली, शुगरची पण संध्याकाळचा डोस कमी केला। या थेरपीची माहिती कोणी दिली असेल तुम्हाला त्यावेळेस? बायका सगळं मला दाखवलं, मी गेली तर मग मला वाटलं जायचं रोज 8 तास। म्हणजे आपली शाखा पायी जायचे, पायी यायचे, आपली शाखा अर्धा तास लागायचे त्यांना जायला शाखेला, आणि तिथं थेरपी करायला यायची। आपली शाखा होती, लाईफ गेनची शाखा त्या ठिकाणी होती। कोरोनाच्या काळामध्ये ती आपल्याला ही कोरोनामध्ये बंद करावी लागली। आता ही आपली शाखा कायमस्वरूपी सुरू केली, म्हणजे त्यांनी 3 महिने थेरपी याची घेतलेला आहे। आता मला सांगा की तुम्हाला डायबिटीसचं कसं वाटते? डायबिटीस आता फक्त एकच गोळी घेते, तुपाची फक्त। बीपीची गोळी? बीपीची बंदच केली। बीपी नॉर्मल आहे? नॉर्मलच आहे। शुगर नॉर्मल आहे? 120 112 थायरॉइड? थायरॉइड तर गेलेला आहे, थायरॉइड पूर्णपणे गेलेला आहे। डोळ्यांचा त्रास? मी चष्मा काढून ठेवलेला आहे। आता चालायला उठायला येतोय का? हो, चाल मी माझे म्हणजे ओरगड ते 3 किलोमीटर रोजचं चाललंय माझं। पहिल्यापेक्षा समाधान आहे ना? हो, समाधान। अच्छा, मग त्याच्यामुळे काल इथे आले मी मिरची मसाला घ्यायला, बघा लगेच म्हटलं आमच्या इकडेच। म्हणजे आपल्या शाखेमध्ये यांनी या मशीनचा वापर 3 महिने केलेला आहे। त्याच्यात कसं डोळा ड्रॉप वगैरे 3 महिन्यामध्ये ड्रॉप टाकून डोळ्यांचे विकार बरा झाला, डायबिटीस बरं झालं, बीपी बरं झालं, थायरॉइड बरं झालं, अंगाला अख्खा अंग दुखायचं केसापासून नखापर्यंत तो त्रासही पूर्णपणे बरं झाला। आणि अचानक मिरची कांड्यात त्या ठिकाणी आले असतील तर लाईफ गेनचा बोर्ड बघितला की थेरपी सर तिकडे सुरू झाली नवीन शाखा, लगेच आले आणि लगेच आजपासून त्यांनी सुरुवात, काल पहिला दिवस ना, दुसरा दिवस। आणि एवढा अनुभव एवढा छान आहे, एवढा रिझल्ट मिळाले तर सांगायचा उद्देश काय की एवढा छान पद्धतीने चष्मा सोडून दिलाय बघा, त्या फक्त ड्रॉप टाकलाय आहे ना, तर खूप छान फरक पडलेला आहे। आम्ही एकच एरियात राहतो। तर तुम्ही लोकांना काय सांगाल? नाही, मी तर सांगतेच हे मी किती वर्षापासून तपास करत होते, म्हणजे आता योगायोगाने मला मिळाले। अच्छा, लगेच काल बघा निर्मला काकू ताईंना एवढा छान फरक पडलेला आहे। जोरात टाळ्या वाजवा निर्मला ताईंना सांगते। बघा काय असतं, ज्या वेळेस या भागामध्ये कोरोना आला होता ना, तो कोरोनाचा काळ